आणि त्या बॅटरीनं आईने केलेला हा स्नेह मिळाला. सर्व मेळावे आयोजित केले जातात, पण संख्या अपुरी असते. आज जवळजवळ उत्स्फूर्तपणे तुम्ही 90-95% हजेरी लावली आणि विशेष मला अपेक्षा वाटली या कार्यक्रमात तुम्ही आला, तुमचे आज स्थानी तुम्ही असं निवडलं. आपली जी संस्था आहे ती वैजनाथ स्वामी सेवा मंडळ आणि तुम्ही स्नेहभाव घेताय त्यांच्या दरबारात. इथं साधलेला संवाद, इथं केलेली चर्चा तो तुम्हाला सद्बुद्धी देणार आहे आणि चांगली चर्चा होणार आहे. निश्चितच चांगली देणार आहे. प्रश्नच नाही, आपण त्यांच्या दरबारात करू. खरं तर हा स्नेह मेळावा इतकं सुंदर नियोजन केलं तुम्ही या मेळाव्यासाठी. विद्यमान मुख्याध्यापक उपस्थित आहे, माजी मुख्याध्यापक राणे सर उपस्थित आहे, आवडी सर उपस्थित आहे, वाघोडी सर उपस्थित आहे, तुमची सेवक मंडळी खाली मामा आहे, शिवाजी मामा आहे, सगळी मंडळी आवडून उपस्थित आहे. खरं तर हा कार्यक्रम 16-17 वर्ष तुम्ही करताय. खरं हे फार उशीर झालाय असं वाटतं. मागेच हा कार्यक्रम ऐकून करायला पाहिजे. मागेच म्हणजे एकदाच करायला पाहिजे. असं बोलतो तुमचं लक्षात आलं. एक वर्षात तुम्ही संपर्कात येत पाहिजे. मला वाटतं सांगून उपयोग नाही, पण तुमच्या आता लक्षात आलं असेल की जुन्या ज्या आठवणी आहेत, ते संबंध येतो, प्रेम जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, तुम्ही आजच बघत असेल. मी सांगितलं काय जातं एवढं मोकळं मन इतर ठिकाणी कुठे करता येईल असं हे तुम्हाला बघूनच करावं पाहिजे. आणि मग संसारामध्ये संसार करत असताना एवढा वेळ वर्षातून एखाद्या वेळेला नियोजन करण्यासाठी काय त्याला शिकले आमची चपात्या करून जेवणाचा चेक करावा लागतो. अशा बघायला लागेल. आमचा सत्कारच केला पाहिजे अशाचं काहीच नाही. तुम्ही असं ठरवा एक दिवस भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आपण एका ठिकाणी कुठे कसंच जाऊ पटांना काय नको चहा काय करायचं हे म्हणलं की वाटते कुठं आज आपण घेऊन आलो असं काही काय या नियोजनात बराच वेळ होता. आजकाल कार्यक्रम सुद्धा तुम्ही सगळी कंटाळली मंडळी मारायला असं होतं शेवटाचं म्हणून करतो. त्यामुळे त्याला थोडं बरं वाटतं. जास्त वेळही घेतलं नाही. कार्यक्रम तेवढं तेवढं झालं. 5-7 वर्ष क्वालिटी मुली कार्यक्रम तेवढं म्हणून ते कार्यक्रमाला अपेक्षा असंच कंटाळलं. आपण तुम्ही कसं कंटाळलं ती क्वालिटी म्हणून कंटाळलं की बसतं सर वाट बघायसारखी. आता कधी मुरत उभा राहिली शेवटी भाषणाध्यक्ष म्हणतात म्हणून आता रटाळा भाषण सुरुवात अशी हसवून काही नाहीये. विरोध म्हणून नाही, पण बोललो त्यांना चांगलं बोललो योगाबद्दल. तसाच आजचा प्रकार. पण आज खरं तर मला पहिली अनुभूती झाली. मी क्लासरूममध्ये आहे असं मला वाटलं. आनंद वाटला विद्यार्थी समोर बसता येतो. बऱ्याच वेळेला माझाही विषय निघाला आता आदरयुक्त भीती. आता भीती काढून टाका ती शब्द ठेवली. खरं तर परवा आमच्या घरची माझा नाती आहे आम्ही सगळे गप्पा मारतो चर्चा केली या गोष्टी. काय करतो काय नाही म्हणलं गेलं पाठवायचं दाबी कशामुळे नाही. मला तुमचे विचार नाही. कोणाने सांगतो तुम्हाला माहितीची मध्ये स्वाती माहिती तिची पुढे आहे. माहितीचा मुलगा आहे तो ॲग्रीला आहे. ते पुण्याला डेवा टाकेल. माहितीच्या मुलीची
विष्णू रोज करणार सकाळी 6ला डॉक्टर. आणि माई रात्री तुझी गोंडती रात्रीवरून इंग्लिश मिळून खाली उतरली. म्हणून विचारलं काय करायचं मुलांचं, काही करायचं मराठी मिडियमला टाकायचं. सगळे इंग्लिश मिडियम तुम्हाला कळलं का आम्ही बोलणार पण कसं होईल म्हणून मुक्त होईल. इंग्लिश मिडियमला जर 3 वर्षाची 4 वर्षाची मुलाला टाकलं मला सांगा आपली मातृभाषा काही संस्कार काय आणि त्याला जर तुम्ही त्याला तेवढं टेन्शन दिलं इंग्लिशचं 3-4 वयापासून दोघी का कुठला मी लागतात पुढं जर इंग्लिश मी म्हणतो प्राथमिक अवस्थेमध्ये ठीक आहे पण जवळजवळ माझ्या हिशोबाने 70-75% मुलं बाग झाली बाग. पुढे त्यांना मार्गही सुचत नाही रे पुढे आता मी तर 10 वर्षांनी मुक्त झालो असं काही विषय नाही. आपल्या शाळेविषयी मुद्दा म्हणतो असातला काही भाग नाही. माझे विचार मी तुमच्याकडून मांडतो की इंग्लिश काय घालायचं इंग्लिश मिडियमला. IAS ची परीक्षा सुद्धा मराठी माध्यमातून नाही काय कारण सांगा ना मला त्याच्यापासून काही फार मोठा फायदा होतो. पैसे येऊन विकत आहे आपण वार्षिक फी येऊन भरायची त्याची नेहमीच काही ना काही चालू असतं. आणि शिवाय तुला आज होता तू कोकणी कबूल केलं म्हणून 6 वर्षाचं झालं तुमच्या मताप्रमाणे प्राथमिकला मी पहिलं म्हणून आलो 2 वर्ष उपयोग वाटतो मला काही मिळतो पण तुला काय जमतं तू 6 वर्षात झालं की तू शाळेत गेला पाहिजे मराठी शाळेत प्राथमिकमध्ये गेला पाहिजे टेन्शन काही घेऊ गमत म्हणून जातं मी शिक्षक होतो आयुष्य त्याला आता लावतात सुद्धा तर मला नेहमी मला सगळं ठीक आहे पण तिच्या वयाच्या पर्यंत त्याला टेन्शन येतं म्हणून त्याला मी विचारतो आज जवळ तुझी शाळेत नको काय गोष्टी पडतं तर तू हे काम केला ह्याच्यात तुला केला नको आठवण दाढी मारायची जाऊ दे जाऊ दे टेन्शन द्यायला नको होतं पण थोडं ऐकावं लागतं जाऊ दे म्हणजे काही फरक पडत नाही. मी तुम्हाला आदरणीय विधी या शब्दाबद्दल तुला पुन्हा मला आठवण झाली परवाच्या कार्यक्रमाला आपण महादेवजवळ ज्युनियर कॉलेजपर्यंत आले घरची पप्पा वगैरे वगैरे कार्यक्रम तू बोलतो म्हणलं मी तुमचं दारू नेहमी करतो पण मला सरांची भीतीच वाटते येत होता मला या वाटतं पण कसं काय अरे आता आजार ठीक आहे पण भीती काढून टाक ना मनातून. आई वडिलांबद्दल तुम्हाला भीती वाटत होती की नाही लहानपणी ते मारतील आणि वडिलांबद्दल तू खूपच भीती वगैरे ताकद होती आता वाटते का आणि मग आमच्याबद्दल ती आता भीती वगैरे नाही रे खरं तुम्ही आता आलं पाहिजे बोललं पाहिजे वेळ मिळाल्यावर. महेश घराला चार समज काही ठराविक काय आपल्याला आवडून जातं खरंच भीती वाटते. आणि सोडून देणे सगळ्या गंमत अशी आहे आम्ही संस्कार केले त्या काळात जे ज्ञान होतं ते तुम्हाला पण आज परिस्थिती उलटी ज्ञानात वृद्धी आणि बदल हा थांबत नाही. तुम्ही जर माझ्याजवळ आला तर मला सुद्धा तुमच्याकडून काहीतरी ज्ञान मिळेल आणि शिकायला मिळेल. मला बऱ्याच ज्या गोष्टी माहिती ते तुम्हाला मिळतात हे तुम्हाला कळूनच करावं लागेल. आणि त्या काळात जर ज्ञान मिळालं असतं की आज तुमच्याकडून मला सुद्धा शिकता येईल पण तुम्ही काय येत नाही माझ्याजवळ म्हणजे आम्ही सगळ्यांना शिक्षकाबद्दल आदर असावा पण भीती हा शब्द काढून टाका. कधी तुम्ही आलं पाहिजे घर भेटायला चर्चा केली पाहिजे तुमची सुखदुःख शेअर केली पाहिजे आमच्याबरोबर केली पाहिजे मित्राबरोबर तर केलीच पाहिजे. वाद एक लक्षात ठेवा आपण किती मोठे झालो तरी आपलं मन कुठेतरी मोकळं झालं पाहिजे. चांगली वैचारिकता चांगलं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी संपर्क हा अतिशय महत्त्वाचा. आज तुम्ही जर बोलावल्या आलात तसं आता एवढं संपूर्ण ग्रुप वगैरे केलं काहीच प्रॉब्लेम मला वाटतं बरंच ओढून टाकून तुम्ही ग्रुप केला आणि कोणीतरी दर्शन केलं पाहिजे. तुम्ही ग्रुप केला तर त्या ग्रुपचा फायदा घ्यायचा पाहिजे. नुसतं ग्रुप करून काय उपयोग संपर्कात राहायला पाहिजे चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आणि मला सांगा तुम्हीच आता कबूल केलं की इथं इंग्लिश चांगलं झालं गणित पक्क झालं विज्ञान पक्क झालं. मी पुन्हा नावं येते की दिसून आला तुमच्या शाळेत गेले सगळी उभं राहतात शिक्षक मुख्याध्यापक आदर्श मुख्याध्यापक चांगल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. वीटमध्ये मी गेलो आणि आमच्या गावात शाळेत
राजकारण कुठलं नाही काय गलिच्छ मीच आहे ना या गोष्टी की जर चांगलं मिळत असेल तर मला काही वाईट वाटायचं काही कारण नाही, पण जिथं मी गेल्यावर ते उभा राहतात आणि आदर्श मुख्याध्यापक आदर्श शाळा म्हणतात आणि जितकी मुलं काढून तिथे टाकतात त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट सांगतो एक दुसरी 400 गाडी करायला तिथे मुलांची मुलींची तुम्ही मुली होत्या मुलं होत्या आज ती परिस्थिती आहे त्यांच्यावर तेवढा विश्वास होता तुमच्यावर तेवढा होता तेवढं सुंदर तुम्ही वागते होता एसटीत बघितलं मला असं वाटलं की आयुष्यात कोण आहे चर्चेला काय मुलं आणि मुली ती जर 10 वर्षाच्या वयात अशी बिघडत असतील तर पुढं कसले ना तुम्ही तुम्हाला सांगा आणि आई लोकांना तुम्हाला असं आता बऱ्याच वाजून विषय झाला तिथे युनिफॉर्म घातलं बूट आणि टाय घातलाय बस दारात आली की आई लोकांना वाटते माझं मुलगा म्हणजे आई झालं ना आणखी बंद झालंय कोणा असतो उड्या मारती उडले जाते थोडंसं विचार करा आणि शिकवत असताना तुमच्या आई बाबाला तुमचा अभ्यासही घेता अरे तुम्ही इतकं चांगले बाबा काय जाता इथून जर ती शिकली तर तुम्ही संध्याकाळी तास 2 तास त्यांना जर दिले किती ग्रामीण भागातली आई असेल मग सांगेन आणि ठराविक वयापर्यंत मुलं ही आई वडिलांच्या जवळ राहणं गरजेचं आहे नीट लक्षात घ्या तर त्या मुलावर चांगले संस्कार होतात ती काय लहानपणी त्याला कळत नाही तेव्हा जर कोल्हापूर पुणे मुंबई काय होणार मी वाईट नाही बोलणार त्यांच्याबद्दल अरे काय बावळच आहेत का तुम्ही इथंच नीट शिकवलं लक्ष द्यायला आई बाबा गेलं की आपलं वीटच्या हायस्कूलच्या शिक्षकाचा मुलगा आहे असेल जोशी तिथलं आपलं वीटचं राजू शाळेत शिकलेला महेशसारखा विद्यार्थी दक्षिण कोरियाला 3-4 वर्ष आता सिंगापूर मी आता माझ्या नातांची उदाहरण सांगितली इंजिनिअरिंगला आहे कुठे काय पडले मला सांगा तुम्ही कशाला करता एक कुठाने फक्त तुम्ही तुमच्या मुलांकडे जरा बार काय आणि मराठी मीडियमला मुलगा असला ना त्याला नसतंही टेन्शन राहत मला कोणती वाटेल एक लक्षात ठेवा तुम्ही आमच्याबद्दल खूप व्यक्ती केले आम्हाला ते खूप काही चालू लागलं त्यावेळेला तुम्हाला वाटतं तुम्ही बाहेर पडलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये काय का पाहणे भौतिकदृष्ट्या इमारती सुंदर असतील बाहेर वातावरण चांगलं असेल पण तळमळीने जे शिकवलं गेलं तुम्हाला ते इथेच ते तुम्हाला कबूलच करावं लागेल आणि ती तळमळ काय होतं लक्षात ठेवा मी 8वीला कुर्टी हायस्कूलला गेलो कसं जायचं चालत जायचं चालत एक दिवस परत आले काय झालं आणि परिस्थिती चपलीची शक्यता कमीच चपलाने पाहिजे आणि इथून शनिवारी पाहिल्याच असं न्यायप्रमाणे नसतं नाही बऱ्यापैकी गोष्ट आपल्या छोट्या युनिटमधलं पण 1-2 नंबरचं विद्यार्थी आणि अतिशय शिस्तीत त्यामुळे इतकं प्रेम अतिप्रेम पण शनिवारी सुद्धा पहिल्या तासाला जायचं कोटीला चालत म्हणजे जायचं मांजर वगैरे साहेबराव आनंद दुसऱ्या वर्षी जायचं याची परिस्थिती आमच्या घरी पण थोडं जातो पण वडिलांचे त्यांची संबंध घरी बसले त्यामुळे पिशवी टाकले निघालं साड्या कुर्ते त्या नाही कुठं चाललंय चालू कुर्ती साडी कसं चाललंय कसं चाललं म्हणलं चालत कुर्तीला चालत जाऊन चालत करते तो येतो म्हणजे सायकल नाही सायकल गेली सायकल येते का विचारते सायकल पाठीमागे सायकल सायकल मी आम्ही तुम्हाला आमच्या वडिलांनी आता सांगितली सायकल नाही गोगाठी तुम्ही मांजरमध्ये सायकल घाला त्या सायकल घेऊन तुम्ही आता चालत जाऊ मांजर जात आहे ते रोज येते काय करते
मला रोग झाला का म्हणजे चालत जाय जगात चांगली माणसं तसं हैदराबाद वाटलं मला तुम्ही सांगितलं त्यांनी काही फुकट देऊन नाही मला पण पुन्हा सुविधा झाल्यावर 135 रुपयाच्या सायकलची आमच्यावर का सांगतो मुद्दाम तुम्हाला इतक्या वाईट अवस्थेतून शिकून सुद्धा आपण एवढं काही आशा ग्रामीणमध्ये त्यावेळेला गरजच नाही ती मुलं होती काही माझ्या बरोबरची ठीक आहे ती मला हे माहिती काय डोके मला ती बनवून काय चालते तुम्हाला परिस्थिती आई लोक मलाही तो बरं आहे बाबा पण ते 75 आवडतच सांगायला दूर समजायला आम्ही कुठलीला शिकू शकतो इतकं बघू शकतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाह्यांग बघून काही चुकीचं नाही जर तुमच्या मनासाठी तळमळ करणार कोणी असेल ना जर झटत असेल मुंबईने तिथे पाठवा माझं काहीच म्हणणं नाही आणि एक लक्षात ठेवा आपली मुलं थोडे कळेपर्यंत आपल्या जवळ असं फार पूर्ण चांगलं संस्कार नाही आणि तुम्ही आता सुशिक्षित पालक आहात त्यामुळे तुमच्या मुलांकडे लक्ष द्या त्यांच्यावर चांगले संस्कार द्या तुम्ही इथून बसून सुद्धा त्याला कितीही मोठं करू शकता आज दुसरा आनंदाचा सगळीच मुलं त्याचं माहितीला परदेशाला आपण संतोषार गेले काही मुली गेली पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आवाज कमावला चांगले संस्कार आपलं काम आहे निर्माणाचं काही कारण नाही कमी दर्जाचं आणि सगळ्यांनी नोकरी केले आपण काय माती खायचं शेतकरी शेतकरी काय लोकांवरच खात पुण्याला लोकांची चष्मा नोकरी करून पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जर पगार जर जे अंतिम असेल कुटुंब वाहणार सुद्धा आज काय परिस्थिती मुंबई मग तुम्ही इथे व्यवसाय काही जरी केला तुम्हाला आज शेती करणाऱ्यांची काय तुम्ही मगाशी तुम्ही मित्रांना बोलत होता त्याचा 1000 टन जातो खरं 1000 टन जातो म्हणजे आम्ही 30 लाखापर्यंत जातो पुण्यात मुंबईतील पगार पाहिजे तिथून त्याची सुरुवात होती पारवेळा वगैरे वाड्यापासून दुधापासून भाजीपासून कुठलं काम कमी शकतो जी जमीन ते आधी पैसे तिकडे कोणी व्यवसाय करते कोणी नोकरी करते पण आपल्या इथे शिकलेली मुलं ही प्रत्येक क्षेत्रामध्ये चमवून निघतात त्याचा मनस्वी आनंद खूप आनंद आज नवीन ज्ञान म्हणून आमच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही नसतं तरी पण माझ्या आमच्या शिक्षणाजवळ तुम्ही आलात तर तुमचं तंत्रज्ञानाचं ज्ञान तुम्हाला मी आमच्यापेक्षा बाकीच्या काही गोष्टी आमच्याकडून तुम्हाला मिळू शकते आणि तुमच्याकडून तुम्ही इच्छित आम्हाला मिळू शकतो मी बघू शकतो या युगामध्ये तुम्ही जरी माझ्याजवळ बसलात तर माझ्या ज्ञानात सुद्धा वृद्धी आणि त्यामुळे मोकळे म्हणायला वाटत माझ्याबरोबरच नाही आमचे जे शिक्षक आहेत त्यांना माझी शिक्षक नाही तुम्हाला चालू शिक्षक येत चालू ठिकाणी दारांचं ओळखून यावं काय झालं नमस्कार बोलावं काय बरं आहे का कसं काय चाललंय बोलावं थोडंसं तर ती माहिती ओळखलं आता मला स्पेसिफिक जावं लागेल काय इतकं वाटतं कुठल्या क्षेत्रात कुठे गेला आणि अजून माझी भीती म्हणते की भीती आजला तुम्ही ठेवला तर काय वाईट नाही पण भीती काढून टाकाय सगळं येत चालत आणि एक लक्षात ठेवा मी शिक्षक झाल्यानं नाही इकडे मुलगा किती मोठा झाल्यापेक्षा आपला विद्यार्थी किती मोठा झाला त्याच्यासारखा आता भीती म्हणलं एक लक्षात ठेवा परमेश्वराने आपला जो व्यवसाय दिला भीती वाटायसाठी मी करत होतो मान्य करावं आणि मी जर ते केलं नसतं तर तुम्ही असं नको माझी मदत केलं मी मारत नव्हतो माझा संध्याकाळी रेशमा बंधनातून झोपतो मुलगा नाही प्रेम नाही का मला आमचे दुसऱ्याची मुली काय जनावर येते पण ते नाही केलं तर यांच्यावर संस्कार चांगले होणार नाही त्यांना वळण चांगले लागणार नाही आणि नाहीला कोणी करावं लागेल मी म्हणतो त्या काळात केलं अरे आता तर या ना जवळ त्यावेळेला तुम्हाला भीती वाटली तुम्हाला कडक शिक्षा आहे तुम्ही जवळ येतही नव्हतं आणि त्यावेळेला मी अपेक्षित केलं नाही पण आता थोडंसं रिलॅक्स मोकळं आता काय झालं म्हणजे ती परवा एकदम कार्यक्रम तुम्हाला वेळ आहे महेश बोलला वेळ आहे कसं पण वेळच जातो
चर्चा करता येईल. चांगली कल्पना आहे. मातृत्व गुण आहे, देवाचे गुण आहे, गुण आहे, समाजाचे गुण आहे, देशाचे गुण आहे, शाळेचे गुण आहे. आज जर तुमची परिस्थिती चांगली असेल म्हणजे आपण जर काही करू शकत असतो एक तर लक्षात ठेवा, संसार करताना या काही गोष्टी तुम्ही करत चालतो. हा फार मोठा पुण्याचा मार्ग आहे. शिक्षण क्षेत्र फार मोठं वाटतं तिथं एवढं तुम्ही करायचं असेल तर आपल्या ताकदीप्रमाणे थोडंसं तुम्ही संस्थेचा ज्ञान वाढवा. नवीन मुलाला काहीतरी करतो. परवा दिवशी मी आपल्या शाळेला तुम्ही काय असं हरण्याचं काम चोवीस त्यांनी स्वतःची कल्पना ₹1 लाख काम केलं शाळेसाठी करून दिले. आपण एवढं कमवतो ना, त्यातला काही अंश काही भाग जर अशाच कार्यासाठी गेलं तर परमेश्वर तुम्हाला आपल्याला ते कितीतरी कठीण देतो. आणि या क्षेत्रासारखं पुण्य पवित्र काम केलं आहे असं मला वाटतं. मला माहीत असेल तर मला तुमच्याशी 2 तास बोलत होते आपण. मी विद्यार्थी दशेत भारावले नव्हतो. मला तर आयुष्यात सगळ्यात मोठा माणूस कोणी दिसत असेल तर सहज दिसायचं. व्हायचं का आपल्याला सुरूच व्हायचं. शिक्षण क्षेत्रातच जायचं. शाळा सुरू झाली मला तलाठीच्या वाटत मी तहसीलदार पदापर्यंत गेलो असतो. पैसे किती मिळाले असते ती तू उघड नाही सांगितलं. डोक्यात आलं नाही. हातातोंडाची गाठ पण कठीण होती तरी हे उभा केली. अजून जीव थोडासा तुटतो त्याच्यासाठी हे चांगलं चाललं. तुमच्यावर चांगली संस्था केली तर जाता जाता थोडंसं या युनिटला काय करता आलं तुम्हाला मदत पाठवा. आर्थिक गोष्ट काही मुलांनी तुम्ही मदत करा. शाळेत भेटतील जवळ आता जातं काय जमायचं काय कमी जास्त काय करायचं बरोबर त्यांच्याशी मी गोष्ट असतो कधीतरी माझ्याकडे यावं काय सर आहे सगळी म्हणजे चर्चा करत सुसंवाद यातून मिळणार आनंद हा वर्णनीय आहे. तुम्ही तो घेतला पाहिजे. आणि थोडंसं संसार करताना जवळजवळ आज 99% लोकांचे संसार चांगले हे तुम्हाला करूनच करावं. कुठल्या क्षेत्रात असलं तर आज कोणाची अशी परिस्थिती आहे माझी खायचीच पंचायत. अरे मी मग त्याच्यात बोलतो तू माझी खायची पंचायत उपाशी पाहिजे. मी 9 वर्ष मोठ्या बँकेवर बसतो आणि तुम्ही आता कपड्याचा विषय मला सांगतो 1 महिने नाही मिळालं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये इथे शर्ट फाटल्यावर असं मूड पद होते मुख्य एक आहे कडची कामं येत असतील ना पैसा म्हणजे सगळं काही करायचं. पण ते डोक्यात ध्येय होते की आपण खूप तुला चालत जाऊन गेलो काय झालं तर झालं करून. आणि त्याला असं वाटलं नाही वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 8 वर्ष मुली अतिशय वाईट साधन म्हणून तुम्हाला वेळ मिळतो की वाईट दिवस आता काय फार मोठं घेऊन दबाव पडला त्याच्या माणसाने आपण जमून जसं आपण करण्याचा प्रयत्न केला त्याला खरंही सांगेल. तुमचे दिवसमध्ये मानकराव आपण फार विश्वास मी म्हणेन आसपासच्या गावाचं फार मेडल करायला आर्थिक मदतही केली. ह्या पंचकोशी करून शाळा पुन्हा बांधल्यानंतर गावातून विशेष सरकारने मी मांजरगाव उंडरगावच्या वेळेस ते गाडी मला पैसे शाळा तर मी नेहमीच नंतर आमच्या शिक्षकांचं पगार पंचकृषीच्या लोकांनी मला मदत केली. स्टाफही चांगला मिळाला. तुम्ही काही जरी मदत केली. एक लक्षात ठेवा माझी आदर इतकी भीती त्यांना होती. माझ्याकडे समजुती होत्या स्टाफ आमच्या लोक काही स्ट्रिक्ट करत नाही. 2 मिनिट दिवशी जाऊ काय मग असेल 2 मिनिटं लवकर जायचं त्यांना विचार माझ्याकडून तुम्हाला माहिती असेल एका दिवशी इमर्जन्सी काही काढल्यावर आणि एका दिवशी 3 वाजता 4 वाजता म्हणजे जाऊ का. पण शाळा सुटल्या सगळे विचारत होते जाऊ का. शाळा सुटल्या मला सकाळी म्हणून 6ला या काय का ते काम करत होते. कामाची भर काढत होते. सवलत घ्या तुम्ही पण काम करा. आपल्या डोक्यात सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करा. परमेश्वर तुम्हाला काही कमी कमी उत्तर तुमची अशीच प्रगती होईल.
हा तुमचा जो आता ग्रुप झाला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आता एकदा कार्यक्रम केला की इकडे उठली की संपला असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्याकडे आता ज्ञान येईल. तुम्ही चर्चा केली तर काहीतरी मार्ग सापडणार काहीतरी तुम्हाला मिळणार आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना समजत राहा. बोलतो पण ह्या काही गोष्टी समाजासाठी परमेश्वरासाठी देशासाठी शाळेसाठी सगळ्यासाठी थोडंफार काहीतरी करत तुमच्या भावी आयुष्यासाठी भावी जीवनासाठी तुमची प्रगती झालेलीच आहे तरीसुद्धा माझ्यातर्फे पुन्हा एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करून मी तुम्हाला शुभेच्छा देतो.